अगस्त्य मुनींना दक्षिणेच्या रहस्यवादाचे जनक मानलं जातं. हा अगदी वेगळा ब्रँड आहे. धर्तीवर इतर कुठेच अशा प्रकारचा रहस्यवाद नाहीये जसा दक्षिण भारतात आहे. ते असामान्य लांबीचं आयुष्य जगले, कारण जेवढा प्रवास त्यांनी केला पायी चालून तो इतका असामान्य आहे. नक्कीच याला काही शतकं लागली असतील, नाहीतर ते एवढा प्रवास करू शकले नसते. त्यांनी या देशाची लांबी आणि रुंदी पालथी घातली. तुम्ही कुठे गेलात, तुम्ही पाहाल प्रत्येक गावात काहीतरी असेल. ते म्हणतील या गुहेमध्ये अगस्त्य मुनींनी ध्यान केलं, त्यांनी हे झाड लावलं, त्यांनी हे मंदिर बांधलं, त्यांनी हे केलं ते केलं. अगदी सगळीकडे त्यांनी एकही मानवी वसाहत सोडली नाही. भारताच्या या भागामध्ये त्यांनी खात्री केली की आध्यात्मिक प्रक्रिया एक शिकवण म्हणून राहणार नाही. आध्यात्मिक प्रक्रिया ही कुठल्या पुस्तकापुरती राहणार नाही. आध्यात्मिक प्रक्रिया ही प्रत्येक मनुष्यात जिवंत राहिली पाहिजे. त्याचे काही अवशेष तुम्ही सगळीकडे पाहू शकता. अगदी आजही लोकांना कल्पनाही नाहीये की ते काही आध्यात्मिक करत आहेत. ज्या प्रकारे ते जेवतात, ज्या प्रकारे बसतात, ज्या प्रकारे उठतात, त्यांनी त्या सगळ्यामध्ये योग रुजवला. सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी एक आसन आणि पद्धत निश्चित केली की ते कसं करावं जेणेकरून संपूर्ण जीवन एक आध्यात्मिक प्रक्रिया बनेल.